नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ऑडिट या विषयाबद्दल थोडेसे जे गेल्या वर्षी प्रश्न आले होते किंवा गेल्या वर्षीची जी प्रश्नपत्रिका आहे 2025 ची, तर ती कशा प्रकारे सॉल्व्ह केली जाऊ शकली असते किंवा कशा प्रकारे त्याची उत्तरं असते, तर त्याबद्दल आपण आज हा व्हिडिओ बनवतोय. यामध्ये जे काही उत्तरं आहेत ते टू द पॉइंट आपण लिहिलेले आहेत. तसेच तुम्ही लिहायला पाहिजे असं नाही, फक्त तुमची भाषा वेगळी असू शकते. तुम्ही त्या भाषेत, तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहात त्या भाषेचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता. तर अशा जसं मी सांगितलं तसंच लिहिणं अपेक्षित नाहीये. जे मुद्दे आहेत किंवा जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्ही लिहिणं गरजेचं आहे त्या अकॉर्डिंगली. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए पेपर नंबर 3 लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिटिंग गेल्या वर्षीचा पेपर आपण बघतोय. हा पेपर साधारणपणे 100 मार्क्सचा पेपर होता. म्हणजे प्रत्येक वर्षी तो 100 मार्क्सचाच असतो. डिस्टिंक्शन लेवलमध्ये कसे उत्तर अपेक्षित होते या पद्धतीने आपण हा सोल्युशन सेट दिलेला आहे. तर 3 तासाची वेळ होती. शनिवार 24 मे 2025 रोजी हा पेपर होता गेल्या वर्षीचा. आता त्यात काही सामान्य सूचना दिलेल्या होत्या. त्यात प्रश्न क्रमांक 1 सोडवणे अनिवार्य आहे 20 मार्क्सचा. जसं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की प्रत्येक सेट मधला किंवा प्रत्येक प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 1 सोडवणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 ते 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा असं म्हटलंय. 2 पासून 8 पर्यंत कुठलेही 5 प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाला 16 मार्क्स आहेत. तर यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे मिळून तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 8 पैकी 5 म्हणजे 7 पैकी 5. इंग्रजी गुणपत्रिका अधिकृत समजावी. म्हणजे जरी समजा इंग्रजीत जरी लिहिलं तुम्ही तरी तो अधिकृत समजलं जाऊ शकतं. जास्तीत जास्त सादरीकरण गुणासाठी योग्य मथळ्यांसह नीटनेटके लिहा. चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर त्यांनी दिलेलं आहे बघा कशा प्रकारे सादरीकरण केलं पाहिजे. पहिलाच प्रश्न होता चुकी बरोबर सहकारण लिहा किंवा स्पष्टीकरण लिहा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे ख्याती म्हणजेच गुडविल ही अदृश्य संपत्ती आहे. बरोबर आहे. गुडविल ख्याती म्हणजेच हे प्रत्यक्ष दिसत नाही किंवा स्पर्श करता येत नाही. हे व्यवसायाची प्रतिष्ठा व नाव दर्शवते. ताळेबंदात अमूर्त संपत्ती खाली दाखवले जाते म्हणून हे विधान बरोबर आहे. त्यानंतर नंबर 2 सहकारी संस्था मोकळ्या जमिनीवर घसारा आकारू शकते. हे चुकीचं उद्यान आहे. जमिनीचे मूल्य वापराने कमी होत नाही. घसारा फक्त त्या मालमत्तेवर आकारला जातो जी झिजते किंवा वापरली जाते किंवा कालबाह्य होते. जमीन अघसाराक्षम मालमत्ता आहे म्हणून हे विधान चुकीचं आहे. नंबर 3 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार अंतर्गत लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. हे विधान चुकीचं आहे. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार वैधानिक लेखापरीक्षण म्हणजेच स्टॅट्युटरी ऑडिट बंधनकारक आहे. अंतर्गत ऑडिट म्हणजेच इंटरनल ऑडिट बंधनकारक नाही. नोंदणीकर्त्यांनी नियुक्त केलेला लेखापरीक्षक वैधानिक ऑडिट करतो. नंबर 4 सहकारी गृहनिर्माण ज्या संस्था आहेत अंकेक्षक हा लोकसेवक आहे. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 च्या कलम 81 नुसार सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकास भारतीय दंड विधान कलम 21 अन्वये लोकसेवक मानले जाते म्हणून हे विधान बरोबर आहे. तर हे कारण स्पष्ट करायचं असो त्याच्यामुळे हे विधान उत्तरवाला 1 मार्क्स आणि जे विधान स्पष्टीकरण आपण देतो त्याला 1 मार्क, अशा प्रकारे 2 मार्क्सचा एक आहे. सभासदांच्या सुरक्षिततेकरिता लेखापरीक्षण आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे. कारण लेखापरीक्षण सुनिश्चित करते की सदस्यांच्या निधी योग्यरित्या व्यवस्थापित केला जात आहे आणि कोणतीही अफरातफर झाली नाही. वार्षिक सभेत लेखापरीक्षण अहवाल सादर केला जातो जे सदस्यांच्या हिताचे संरक्षण करते म्हणून हे विधान बरोबर आहे. नंबर 6 स्थावर मालमत्तेचे बाजारभावाने मूल्यांकन केले जाते. हे चूक आहे.
कारण स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन क्रय किंमत वजा घसारा म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू दॅट इज बुक व्हॅल्यू या आधारावरती केली जाते, बाजारभावाने नाही. हे ऐतिहासिक किंमत तत्वानुसार म्हणजेच हिस्टॉरिकल कॉस्ट प्रिन्सिपल आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. नंबर 7, अवसायनातील संस्थांकरिता लेखापरीक्षण नसते, हे चुकीचं आहे. अवसायनातील म्हणजेच लिक्विडेशन संस्थेचेही लेखापरीक्षण होते. अवसायकाने लिक्विडेटर जो असतो त्याची खाती ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून दायित्वांचे योग्य निपटारा होईल, म्हणून हे विधान चुकीचे आहे. नंबर 8, राज्यस्तरीय संस्थेचे उपाध्यक्ष हे नियमानुसार विमानाने प्रवास करू शकतात, हे उदाहरण बरोबर आहे. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था नियमानुसार राज्यस्तरीय सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अधिकृत कार्यासाठी विमानाने प्रवास करू शकतात, हे म्हणून हे विधान बरोबर आहे. नंबर 9, सतत व समवर्ती लेखापरीक्षण हा वैधानिक लेखापरीक्षणाचा एक प्रकार आहे, चुकीचं आहे उत्तर. सतत व समवर्ती लेखापरीक्षण हा विशेषतः किंवा अंतर्गत लेखापरीक्षणाचा प्रकार आहे, वैधानिक लेखापरीक्षणाचा नाही. वैधानिक लेखापरीक्षण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अन्वये सतत लेखापरीक्षण वर्षभर नियमितपणे खाती तपासते. नंबर 10, अखेर शिल्लक साठा साखर कारखान्याच्या ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवला जातो, बरोबर. सहकारी साखर कारखान्यात साखरेचा अखेरचा शिल्लक साठा सदस्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा असतो आणि तो त्यांना देणे असतो, त्यामुळे तो ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवला जातो, म्हणून हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा विचारला गेला होता, सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत. 16 मार्क्सचा प्रश्न होता, त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. सहकारी संस्थेचा लेखापरीक्षक हा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत नियुक्त केलेला एक महत्वाचा अधिकारी आहे. कलम 81 नुसार लोकसेवक मानला जातो. त्याचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या कायद्याने निश्चित केलेल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे आहेत. सुरुवातीला लेखापरीक्षकाचे हक्क, राईट्स. पहिला आहे खाती पाहण्याचा हक्क. लेखापरीक्षकास संस्थेची सर्व खाती पुस्तके, वाउचर्स आणि कागदपत्रे कधीही पाहण्याचा हक्क किंवा अधिकार आहे. माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार. लेखापरीक्षण करण्यासाठी आवश्यक कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण अधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांकडून मागण्याचा अधिकार आहे किंवा हक्क आहे. शाखांना भेट देण्याचा हक्क आहे. संस्थेच्या शाखा व उपकार्यालयांना भेट देऊन खाती तपासण्याचा हक्क आहे. सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याचा हक्क असतो. लेखापरीक्षण संबंधित बाबी चर्चेला जाणाऱ्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहून मत मांडण्याचा हक्क असतो. मानधन मिळण्याचा हक्क असतो. नोंदणीकर्त्याने ठरवलेल्या दराप्रमाणे लेखापरीक्षण शुल्क, ऑडिट फी मिळण्याचा हक्क असतो. विशेष अहवाल सादर करण्याचा हक्क असतो. लेखापरीक्षणात आढळलेली कोणतीही अनियमितता, फसवणूक किंवा गैरव्यवस्थापन नोंदणीकर्त्यास कळविण्याचा हक्क असतो. गुंतवणुकीची तपासणी. सर्व संस्थांची गुंतवणूक, ठेवी व आर्थिक साधनांची तपासणी करण्याचा हक्क असतो. हे झाले त्याचे हक्क किंवा अधिकार आपण म्हणू शकतो. लेखापरीक्षकाची कर्तव्य म्हणजे ड्युटीज काय असतील त्याच्या. खाती तपासणे, संस्थेचे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट व नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तपासणे व सत्यापित करणे म्हणजेच व्हेरिफिकेशन करणे. मालमत्ता व दायित्वे सत्यापित करणे म्हणजेच व्हेरिफिकेशन करणे मालमत्तेचं. ताळेबंदात दाखवलेल्या सर्व मालमत्ता व दायित्वे पडताळणे. कायद्याचे पालन तपासणे. संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नियम व उपविधीचे पालन करत आहे का नाही याची खात्री करून घेणे. लेखापरीक्षण अहवाल सादर करणे. विहित नमुन्यात व निर्धारित कालावधीत नोंदणीकर्त्यास लेखापरीक्षण अहवाल सादर करणे. सुधारणा परिपत्रक म्हणजेच ARM काढणे. यामध्ये लेखापरीक्षणात आढळलेल्या सर्व उणिवा व अनियमिततांची ऑडिट रेक्टिफिकेशन मेमोरंडम म्हणजेच ARM तयार करणे. संस्थेचे वर्गीकरण करणे. आर्थिक स्थिती व पालनानुसार संस्थेला अ, ब, क, ड वर्ग देण्यात येतात. क्लासिफिकेशन, ऑडिट क्लासिफिकेशन म्हणतो आपण त्याला. फसवणूक शोधणे. संस्थेच्या खात्यामधील फसवणूक, चुका, अफरातफर किंवा गैरव्यवस्थापन शोधून नोंदणीकर्त्यास कळविणे. सभांचे इतिवृत्त तपासणे. सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचे इतिवृत्त तपासणे. सदस्यता नोंदवही
तपासून प्रवेश व बहिष्कार यावर योग्य प्रकार झाले आहेत का याची खात्री करून घेणे. त्यानंतर शेवटचं जे आहे लेखापरीक्षकाची जबाबदारी, लायबिलिटीज किंवा त्याच्या काय असतात, नागरी जबाबदारी, निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या प्रमाणपत्रामुळे संस्थेला नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असतो. फौजदारी जबाबदारी, लोकसेवक असल्याने कर्तव्याकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाबद्दल भारतीय दंड विधानाखाली खटला चालविला जाऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याअंतर्गत जबाबदारी काय आहे? चुकीचे अहवाल देणे किंवा तथ्ये लपवल्यास नोंदणीकर्ता लेखापरीक्षकावर कारवाई करू शकतो. खोट्या प्रमाणपत्राची जबाबदारी, संस्थेच्या खात्याबद्दल किंवा खात्याबाबत खोटे किंवा दिशाभूल करणारे प्रमाणपत्र दिल्यास लेखापरीक्षकास वैयक्तिकरित्या जबाबदार असतो. फसवणूक शोधण्यात निष्काळजीपणाची जबाबदारी, निष्काळजीपणामुळे फसवणूक न आढळल्यास झालेल्या नुकसानाला जबाबदार धरले जाऊ शकते. या पद्धतीचा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न होता टिपा लिहा. कोणत्याही 4 टिपा लिहायच्यात, प्रत्येक टिपेस 4 मार्क्स याप्रमाणे 16 मार्क्सचा हा तिसरा प्रश्न होता. सहकारी संस्थेचे भांडवली साधने म्हणजे सोर्स ऑफ कॅपिटल्स याची व्याख्या काय? भांडवल म्हणजे सहकारी संस्थेच्या कार्यकलापांसाठी व उद्दिष्टांसाठी उपलब्ध आर्थिक संसाधने. भांडवलाची प्रमुख साधने काय आहेत? भाग भांडवल, शेअर कॅपिटल, सदस्य भाग विकत घेऊन भांडवल पुरवतात, हे प्राथमिक स्रोत आहे. राखीव निधी, रिझर्व्ह फंड. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार निव्वळ नफ्याच्या किमान 25%, हे आपण पूर्वी CHM मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, 25% रक्कम अनिवार्यपणे राखीव निधीत वर्ग केली जाते. देणग्या व अनुदाने, डोनेशन्स अँड ग्रँट्स, याच्यामध्ये राज्य व केंद्र शासनाने किंवा हितचिंतकाकडून मिळालेल्या देणग्या व अनुदाने याच्यामध्ये येतात. कर्ज व उधारी, लोन्स अँड बॉरोइंग्स, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, नाबार्ड इत्यादीकडून कर्ज घेतलेली. रोख म्हणजेच डेबेंचर्स, ज्याच्यामध्ये काही सदस्य संस्था ज्या असतात त्या दीर्घकालीन निधी उभारण्यासाठी रोखे जारी करतात. प्रवेश शुल्क, एंट्रन्स फीस, नवीन सदस्यांना प्रवेश देताना आकारले जाणारे शुल्क. इमारती निधी, बिल्डिंग फंड, संस्थेची इमारत बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी तयार केलेला निधी. शिक्षण निधी, एज्युकेशन फंड, सदस्याच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी कायद्यानुसार राखला गेलेला फंड असतो हा. त्यानंतर लेखापरीक्षणाचे अधिकार जे आहेत ना, ह्यात बघा प्रश्न क्रमांक 2 मधला भाग आहे ना, त्याच्यात आपल्याला तेच लिहायचं सेम. सो त्याच्यामुळे हक्क वेगळे काही लिहायची गरज नाही. सो ते वरच खाली आपल्याला पेस्ट करायचं आहे. नंबर 3, पुनर्लेखापरीक्षण म्हणजेच रिऑडिट. याची व्याख्या काय? पुनर्लेखापरीक्षण म्हणजे पहिले लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या खात्याचे दुसऱ्यांदा लेखापरीक्षण करणे म्हणजेच पुनर्लेखापरीक्षण होय. पुनर्लेखापरीक्षण करणे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 83 अन्वये कशा प्रकारे आहे किंवा काय गरज आहे त्याची? पहिले परीक्षण जे आहे किंवा पहिले लेखापरीक्षण दोषपूर्ण किंवा अपूर्ण किंवा अयोग्य पद्धतीने केले असल्यास, त्यानंतर दुसरा सदस्य किंवा धनकोकडून तक्रारी प्राप्त झाल्यास, नोंदणीकर्त्यास आदेशानुसार पहिल्या लेखापरीक्षणानंतर नवीन तथ्ये आढळल्यास किंवा उघड झाल्यास, राज्य शासनाच्या निर्देशानुसार करता येतं. पहिला परीक्षक किंवा लेखापरीक्षक फसवणूक किंवा गैरवर्तन त्याचं आढळल्यास. आणि याचे मुख्य मुद्दे काय आहेत? नोंदणीकर्ता जो असतो कलम 83 नुसार पुनर्लेखापरीक्षणाचे आदेश देतो. दुसरा लेखापरीक्षक पहिल्यापेक्षा वेगळा असू शकतो. पुनर्लेखापरीक्षणाचा खर्च संस्थेलाच करावा लागतो. पुनर्लेखापरीक्षणाचे निष्कर्ष पहिल्या लेखापरीक्षणाच्या निष्कर्षापेक्षा श्रेष्ठ असतात. सो त्याच्यामुळे रिऑडिटचे हे काही एक्झाम्पल्स आहेत. 4 सामाजिक लेखापरीक्षण, सोशल ऑडिट. व्याख्या काय आहे याची? सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सहकारी संस्था आपल्या सदस्यांप्रती व समाजाप्रती केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक दृष्ट्या किती प्रमाणात पूर्ण करते किंवा त्यांचे किती प्रमाणात काम होतं याचं मूल्यांकन करणे होय. याचं वैशिष्ट्य काय? केवळ आर्थिक कामगिरीच नव्हे तर सामाजिक कामगिरीचे शिक्षण होते. सदस्यांसाठी केलेल्या कल्याणकारी उपक्रमांचे मूल्यांकन होते. संस्थेच्या उपक्रमांमुळे सदस्य व समाजाला होणाऱ्या फायद्याचे आकलन. त्यानंतर रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाच्या योगदानाचा आढावा त्याच्यामध्ये होतो. सदस्य शिक्षण, प्रशिक्षण व जागरूकता कार्यक्रमाचे मूल्यांकन होते. फायद्याचे सदस्यांमध्ये समान वितरण केलं जातं किंवा ते तपासलं जातं. पर्यावरणीय किंवा सामाजिक जबाबदाऱ्या उपक्रमांचे मूल्यांकन. याचं महत्व काय आहे?
सामाजिक लेखापरीक्षण सुनिश्चित करते की सहकारी संस्था केवळ नफा मिळवण्यापुरती मर्यादित न राहता सदस्यांच्या व समाजाच्या सेवेच्या मूलभूत तत्वाला खरी राहते किंवा खरी उरते असं म्हणूया. नंबर 5 निधी व तरतूद. आता निधी म्हणजे फंड्स अँड प्रोव्हिजन आपण म्हणूया. निधी याच्यामध्ये 2 आपण कॉलम केलेला आहे. खरं तर तुम्ही पण कॉलम करू शकता. जर निधी व प्रोव्हिजन असे जर टीप विचारली असेल तर 2 कॉलम करून त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. निधी एका साईडला लिहा, तरतूद एका साईडला आणि कॉलम करून लिहा. निधीची व्याख्या, त्याचे काय फायदे तोटे वगैरे हे सगळं लिहायचं आपल्याला. निधीची व्याख्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी नफ्यातून बाजूला काढलेली रक्कम निव्वळ नफ्यातून निर्माण केला जातो. याचं नियोजन जे आहे या पद्धतीने. ताळेबंदाच्या दायित्व बाजूस निधी व अधिशेष खाली दर्शवला जातो. निश्चित विशिष्ट उद्दिष्टांसाठी निर्माण किंवा राखीव निधी, इमारत निधी वगैरे. याचं उदाहरण काय? राखीव निधी, शिक्षण निधी, इमारत निधी या पद्धतीने. आणि निधी संस्थेचा असतो, नंतर वापरता येतो. सो त्याच्यामुळे या पद्धतीच्या निधीचा वापर करू शकतो. तरतुदी आणि प्रोव्हिजन्स म्हणजे काय? याची व्याख्या काय? अपेक्षित भविष्यातील नुकसानीसाठी खर्चातून बाजूला काढलेली रक्कम म्हणजेच तरतुदी किंवा प्रोव्हिजन होय. नफा तोटा खात्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आकारला जातो. ताळेबंदाच्या दायित्व बाजूस वेगळ्याने दर्शवला किंवा वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो. अनिश्चित भविष्यातील नुकसानीसाठी किंवा संशयित कर्जाची तरतूद करण्यासाठी याची गरज पडते प्रोव्हिजन्सची. याचं उदाहरण काय? संशयित कर्जाची तरतूद, घसाऱ्याची तरतूद आणि करासाठी तरतूद असते. दुसरं, तरतुदीमध्ये विशिष्ट अपेक्षित नुकसानासाठी राखीव केली जाते. सो त्याच्यामुळे या गोष्टी या निधी व तरतूदमध्ये आपण मेन्शन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, फिरते पथक यावरती टिपा लिहायचे. फ्लाइंग स्क्वॉड आपण म्हणतो. तर हे जे पथकं असतात ना, हे तुम्ही काही पतसंस्थांची किंवा ज्या संस्था आहेत सहकारी संस्था, त्यांची फिरते पथक असतात. तुम्ही बघा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं. पुणे, मुंबई वगैरे साईडला बऱ्याचशा तुम्हाला गाड्या बघायला मिळतील. रस्त्यावरती बऱ्याचशा गाड्या असतात, फिरत असतात. ह्याची व्याख्या काय आहे? फिरते पथक म्हणजे सहकारी संस्थांमध्ये अचानक तपासणी व विशेष चौकशी करण्यासाठी नोंदणीकर्त्याने नियुक्त केलेला एक विशेष पथक किंवा टीम. याचं वैशिष्ट्य काय आहे? संस्थांना पूर्वसूचना न देता अनपेक्षित व अचानक भेटी देणे, फसवणूक, गैरव्यवस्थापन व अनियमिततांचा किंवा त्याच्या तक्रारींची चौकशी करणे, पुस्तके, नोंदी व कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार, निष्कर्ष थेट नोंदणीकर्त्यास सादर करते, आर्थिक गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाविरुद्ध प्रतिबंधात्मक म्हणून काम करते, कोणत्याही वर्गाच्या सहकारी संस्थेची चौकशी करू शकते. जे पथक आहे, पथकातील सदस्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याअंतर्गत तपासणीचे अधिकार असतात. त्याचं महत्व काय? फिरते सहकारी पथक किंवा फिरते पथक सहकारी संस्थांमध्ये फसवणूक रोखण्यात व शोधण्यात महत्वाची भूमिका बजावते. क्वेश्चन नंबर 4 आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 4 फरक स्पष्ट करायला सांगितलेले आहेत. प्रत्येक फरकास 4 गुण, जसं वरती टिपेस 4 गुण होते त्या पद्धतीने. आता पहिला जो फरक स्पष्ट करा विचारलाय, पुनर्लेखापरीक्षण, चाचणी लेखापरीक्षण म्हणजे री ऑडिट आणि टेस्ट ऑडिट. पहिला, आता हे फरकांसाठी पण आपल्याला कॉलम करायचे. व्यवस्थित सुटसुटीतपणे कॉलम्स करा. व्यवस्थित तुम्हाला जर विचारलं फरक स्पष्ट करा तर त्याचा जे मेन जो मथळा आहे किंवा टायटल जे आहे त्याला अंडरलाईन करा वाटल्यास, जेणेकरून त्याला लक्षात येईल एक्झामिनरला. पुनर्लेखापरीक्षण, री ऑडिट, यामध्ये दुसऱ्यांदा लेखापरीक्षण करणे म्हणजेच री ऑडिट होय किंवा पुनर्लेखापरीक्षण होय. नोंदणीकर्त्याने कलम 83 नुसार आदेश दिल्यावर होते. संपूर्ण खात्याची पुन्हा सखोल तपासणी होते. री ऑडिटमध्ये पहिले लेखापरीक्षण दोषपूर्ण असल्यास व तक्रारी असल्यास होते. पुनर्लेखापरीक्षण अधिक वेळ खाऊ व महाग असते. पुनर्लेखापरीक्षण पहिले लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर आदेश दिला जातो. त्यानंतर चाचणी लेखापरीक्षण, याची व्याख्या काय आहे? खात्याच्या नमुन्याची भागाची तपासणी करणे म्हणजेच चाचणी लेखापरीक्षण होय. नोंदणीकर्त्याने मुख्य लेखापरीक्षणावर पर्यवेक्षण म्हणून काम केले जाते. निवडक व्यवहार, व्हाउचर्स किंवा क्षेत्रांची चाचणी किंवा तपासणी होते. यामध्ये मुख्य लेखापरीक्षणाचा अचूकता व योग्य पडताळणी पाहण्यासाठी केली जाते किंवा पडताळण्यासाठी होते. कमी वेळखाऊ आणि किफायतशीर असते. लेखापरीक्षणादरम्यान किंवा नंतरही केली जाऊ शकते. हे झालं पहिले. दुसरा जे आहे याच्यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये लेखापरीक्षण अहवाल व विशेष अहवाल, ज्यामध्ये लेखापरीक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट आणि विशेष अहवाल स्पेशल रिपोर्ट.
आता ऑडिट रिपोर्ट जो आहे याची व्याख्या काय आहे? वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाल्यावर दरवर्षी सादर केला जाणारा नियमित अहवाल म्हणजेच लेखापरीक्षण अहवाल वर्षभराच्या आर्थिक विवरणाचे सर्व पैलू समाविष्ट करतो. दरवर्षी अनिवार्यपणे सादर केला जातो. सदस्यांना नोंदणी कर्त्यामार्फत संबोधित केला जातो. संस्थाचे वर्गीकरण अ, ब, क, ड यात समाविष्ट होतात आणि नमुना नोंदणीकर्त्याने विहित केलेला असतो. विशेष अहवाल लेखापरीक्षणात आढळलेल्या विशिष्ट बाबीवर किंवा अनियमिततेवर सादर केलेला अहवाल म्हणजेच विशेष अहवाल होय. एक विशिष्ट बाब, घटना किंवा समस्या असेल त्या समाविष्ट केलेली असते. आवश्यकता असेल तेव्हाच किंवा अनियमितता आढळल्यास वरच सादर केला जातो. थेट नोंदणीकर्त्यास संबोधित केला जातो. संस्थाचे वर्गीकरण यात नसते. नमुना चौकशीच्या स्वरूपानुसार बदलता येऊ शकतो. नंबर 3, संशयित कर्ज, बुडीत कर्ज यावरती आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. पहिला संशयित कर्ज असेच कॉलम करायचे, सेम मी जसं केलंय किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. संशयित कर्ज याची व्याख्या काय? ज्या कर्जाची वसुली अनिश्चित असते पण पूर्णपणे बुडीत नाही याला संशयित कर्ज म्हणतात. संशयित कर्जाची तरतूद प्रोव्हिजन खात्यामध्ये केली जाते. मालमत्ता बाजूस देणेकऱ्यांच्या मधून किंवा देणेकऱ्यांकडून वजा दर्शविले जाते किंवा दाखवले जाते. कर्जदार अस्तित्वात आहे व नाही किंवा काही प्रमाणात परतफेड करू शकते या पद्धतीने या संशयित कर्जाची बाजू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून तरतूद केली जाते. उदाहरणार्थ आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांचे कर्ज याला संशयित कर्ज किंवा असं म्हणू शकतो. डाऊटफुल डेप्स. बुडीत कर्ज, बॅड डेप्स, ज्या कर्जाची वसुली निश्चितच होणार नाही असे निश्चित झालेले असते त्यालाच बॅड डेप्स किंवा बुडीत कर्ज म्हणतो आपण. बुडीत कर्ज खात्यामधून थेट माफ होते, राईट ऑफ केले जाते. नफा तोटा खात्याच्या थेट खर्चामधून नावे केले जाते. त्यानंतर कर्जदार दिवाळखोर, पळून गेला किंवा कायदेशीर वसुली अशक्य असल्यास याला बॅड डेप्ट म्हणतात किंवा बॅड डेट मध्ये मोडतं. प्रत्यक्ष नुकसान झाल्याचे मान्य केले जाते. फायनल राईट ऑफ असा दिला जातो. उदाहरणार्थ दिवाळखोर घोषित झालेल्या कर्जदाराचे कर्ज याचं एक मोठं उदाहरण आपल्याला तुम्हाला सर्वांना माहित असेलच, तर नाव घ्यायची गरज नाही कोणाचं. त्यानंतर नंबर 4 ज्याच्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करामध्ये महसुली उत्पन्न, रेव्हेन्यू इन्कम आणि भांडवली उत्पन्न, कॅपिटल इन्कम याबद्दल विचारलं गेलं होतं 2025 मध्ये. त्याचं कसं असू शकतं? महसूल उत्पन्न जो आहे त्याची व्याख्या काय असू शकते किंवा अर्थ काय असू शकतो? नियमित व्यावसायिक कार्यातून मिळणारे पुनरावृत्ती उत्पन्न, नफा तोटा खाते, उत्पन्न व्यय खाते दाखवले जाते. नियमित व वारंवार येणारे उत्पन्न, उदाहरणे याचं उदाहरण काय असू शकतं? मिळालेले व्याज, कमिशन, भाडे, लाभांश किंवा डिव्हिडंड आपण म्हणतो त्याला. संस्थेच्या नफ्यावर परिणाम करते. दैनंदिन परिचालन खर्चासाठी वापरले जाते. त्यानंतर भांडवली उत्पन्न म्हणजे कॅपिटल इन्कम, असाधारण व्यवहारातून मिळणारे अनियमित उत्पन्न, ताळेबंदात भांडवल राखीव म्हणून दाखवले जाते. क्वचित येणारे व पुनरावृत्ती न होणारे उत्पन्न, उदाहरणार्थ स्थिर मालमत्ता विक्रीवरील नफा, भांडवली अनुदान. नियमित नफ्यावर परिणाम होत नाही आणि भांडवली उद्दिष्टांसाठी वापरले जाते. कशासाठी वापर होतो याच्या गोष्टी आहेत. त्यानंतर हे फरक स्पष्ट करा. याचं एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. ते फॉर्मॅट तुम्हाला मी शेअर करेन बाकी ज्यावेळेस आपण एक्झाम कशा प्रकारे लिहायची याबद्दल चर्चा करू त्यावेळेस. नंबर 5, दृश्य संपत्ती, अदृश्य संपत्ती. दृश्य किंवा मूर्त संपत्ती टँजिबल ऍसेट्स, अदृश्य किंवा अमूर्त संपत्ती इंटँजिबल ऍसेट्स. भौतिक अस्तित्व असते, पाहता व स्पर्श करता येते, यालाच दृश्य संपत्ती किंवा टँजिबल ऍसेट्स म्हणू शकतो आपण. उदाहरणार्थ काय? जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर, वाहने वगैरे जे दिसतात त्यात कम्प्युटर्स असेल किंवा बाकीच्या गोष्टी. मोजता, वजन करता व प्रत्यक्षपणे सत्यापित करता येते. वीज वापर व जुने पाने मूल्य कमी होते. बहुतेक दृश्य मालमत्तांवर घसारा आकारला जातो. लेखापरीक्षणात सहज सत्यापन व मूल्यांकन किंवा मूल्यमापन शक्य असते. त्यानंतर अमूर्त किंवा इंटँजिबल ऍसेट याची व्याख्या काय? भौतिक अस्तित्व याचं नसतं, पाहता क्षणी किंवा आपल्याला स्पर्श करता येत नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण ख्याती म्हणजेच गुडविल. उदाहरण ख्याती, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट्स वगैरे हे इंटँजिबल ऍसेट्स आहेत. भविष्यातील कमाईच्या क्षमतेच्या आधारे मूल्य अंदाजित केले जाते. अमूर्तीकरणाने मूल्य कमी होऊ शकते. अमूर्त मालमत्तांवर अमूर्तीकरण आकारले जाते. मूल्यांकनासाठी व्यावसायिक निर्णय व अंदाज आवश्यक असतो. नंबर 6, सत्यापन व मूल्यांकन म्हणजेच व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशन.
व्हेरिफिकेशनची व्याख्या काय? मालमत्तेचे अस्तित्व व मालकी पडताळणीची प्रक्रिया म्हणजेच व्हेरिफिकेशन होय. ही मालमत्ता अस्तित्वात आहे का या प्रश्नाचे उत्तर देते. प्रत्यक्ष तपासणी, प्रमाणपत्र तपासणी याचा समावेश होतो. लेखापरीक्षक स्वतः प्रत्यक्ष तपासणी करतो. शीर्षक, मालकी, ताबा व अस्तित्व तपासले जाते. उदाहरणार्थ यंत्र सामग्री कारखान्यात असल्याची प्रत्यक्ष तपासणी होते. त्यानंतर व्हॅल्युएशन, मालमत्तेचे योग्य आर्थिक मूल्य निश्चित करण्याची प्रक्रियेला व्हॅल्युएशन म्हणतात. या मालमत्तेचे मूल्य किती आहे या प्रश्नाचे उत्तर देते. लेखा विषयक तत्वे व पद्धती लागू केल्या जातात. तज्ज्ञ व्यवस्थापन करते किंवा लेखापरीक्षक याची पद्धत तपासतो. मूल्य खात्यांमध्ये योग्यरित्या दर्शवले जाते का हे तपासले जाते. उदाहरणार्थ यंत्र सामग्री किंमत वजा घसारा या मूल्यावर दाखवली आहे का, या गोष्टी चेक केल्या जातात. प्रश्न क्रमांक 5 काय होता? अंतर्गत तपासणी म्हणजे काय? अंतर्गत तपासणीचे फायदे तोटे स्पष्ट करा. 16 मार्क्सचा प्रश्न होता. अंतर्गत तपासणीची व्याख्या काय आहे आणि उत्तरामध्ये कशा प्रकारे लिहू शकतो. अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल चेक्स, म्हणजे लेखा व प्रशासनाची अशी प्रणाली ज्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम सामान्य व्यावसायिक कार्यक्रमात दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून आपोआप व सतत तपासले जाते. यालाच इंटरनल चेक किंवा अंतर्गत तपासणी असे म्हणतात. सोप्या भाषेत कोणताही एकच कर्मचारी कोणताही व्यवहार सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकट्याने हाताळत नाही. प्रत्येक व्यवहाराच्या प्रत्येक टप्प्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमार्फत होतो. त्यामुळे एकाचे काम दुसऱ्याकडनं आपोआप तपासले जाते. याचं मुख्य वैशिष्ट्य काय? अनेक कर्मचाऱ्यांमध्ये कामाची विभागणी, एक व्यक्ती कोणताही व्यवहार संपूर्णपणे हाताळत नाही. विशेष चौकशीशिवाय आपोआप तपासली होते. त्यानंतर सामान्य व्यावसायिक कार्यक्रमात लागू होतो. धनादेश व समतोल निर्माण करून फसवणूक व चुका रोखता येतात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे अंतर्गत तपासणीचे फायदे काय, ऍडव्हान्टेजेस. चुका व फसवणूक लवकर आढळते आणि तिथं रेक्टिफिकेशन होऊ शकतं. प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याने तपासल्यामुळे चुका व फसवणुका त्वरित आढळतात व आर्थिक नुकसान टळते. कामाची विभागणी, काम कर्मचाऱ्यांमध्ये पद्धतशीरपणे विभागले जाते. कार्यक्षमता व विशेषकरण वाढते. जबाबदारी निश्चित करणे, प्रत्येक कर्मचारी व्यवहाराच्या विशिष्ट भागासाठी जबाबदार असतो. चुका झाल्यावर जबाबदारी निश्चित करणे सोपे होते. कर्मचाऱ्यांवर नैतिक अंकुश ठेवला जातो, म्हणजेच आपले काम तपासले जाईल हे माहीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अप्रामाणिकपणा, फसवणूक व निष्काळजीपणा रोखला जातो. सोपे लेखापरीक्षण, अंतर्गत तपासणी प्रभावी असताना वैधानिक लेखापरीक्षण त्यावर विसंबून राहू शकत नाही व विस्तार तपासणी कमी करू शकतो. खाती अद्ययावत करणे, ज्यामध्ये काम विभागलेले व नियमित तपासलेले असल्याने खाती नेहमी अद्ययावत ठेवली जातात. व्यवस्थापनाला विश्वासार्ह माहिती, अचूक व सत्यापित माहितीमुळे व्यवस्थापन चांगले निर्णय घेऊ शकते. लेखापरीक्षण खर्च कमी होतो, त्यामुळे प्रभावी अंतर्गत तपासणी विस्तार लेखापरीक्षण प्रक्रियेचा खर्च कमी करते. याचे तोटे काय आहेत किंवा डिसएडव्हान्टेज काय आहेत अंतर्गत तपासणीचे? लहान संस्थांसाठी अयोग्य आहे. लहान सहकारी संस्थांमध्ये कर्मचारी कमी असल्याने योग्य कामाची विभागणी व्यावहारिक नाही व महाग राहते. महाग तपासणीसाठी अनेक कर्मचारी नियुक्त करणे महाग असते, जे लहान संस्थांना परवडत नाही. कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण, सतत तपासणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकते, मनोबल कमी होते. संगनमताचा धोका असतो, म्हणजे थोडक्यात काय की 2 किंवा अधिक व्यक्ती, अधिक कर्मचारी एकत्र येऊन कॉल्युशन, संगनमत फसवणूक करू शकतात, ज्यामुळे अंतर्गत तपासणीचं उद्दिष्ट निष्फळ ठरतो. सो हा एक तोटाच आहे, खरं तर खूप मोठा तोटा म्हणू शकतो आपण. लेखापरीक्षकाचे अति आत्मविश्वास, वैधानिक लेखापरीक्षक अंतर्गत तपासणीवर जास्त विसंबतो व सविस्तर सत्यापन सोडतो, त्यामुळे फसवणुका आढळत नाहीत. वेळखाऊ प्रक्रिया असते. कामाची विभागणी व परस्पर तपासणी व्यवहार प्रक्रियेला अतिरिक्त वेळ घेते. गुंतागुंत, प्रभावी अंतर्गत तपासणी प्रणाली तयार करणे व रोखणे यासाठी तज्ञता व सतत देखरेख आवश्यक असते. अंतर्गत तपासणी ही सहकारी संस्थेच्या अंतर्गत नियंत्रण वातावरण बळकट करणारी एक प्रतिबंधात्मक यंत्रणा आहे. योग्यरित्या लागू केल्यास ती फसवणूक व चुकांचा धोका लक्षणीयरित्या कमी करते. नंबर 6, प्रश्न क्रमांक 6 काय होता? खालील संस्थेचे लेखापरीक्षण करताना कोणत्याही विशेष बाबी आपण पाहू शकतो. कोणत्याही 2 लिहायच्यात आपल्याला. पहिली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्यामध्ये आपण डीसीबी म्हणतो, डीसीसीबी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखापरीक्षणात पाहायच्या विशेष बाबी. भारतीय रिझर्व्ह बँकच्या आरबीआय मार्गदर्शक तत्वाचे पालन. यामध्ये बँक आरबीआयच्या विवेकी नियम व निर्देश
व मार्गदर्शक तत्वाचे पालन करते आहे का याची तपासणी करणे, SLR व CRR रोखणे, वैधानिक तरलता प्रमाण त्याला SLR व रोख राखीव प्रमाण CRR RBIच्या आवश्यकतेनुसार रोखले आहे का याची तपासणी घेणे, NPA वर्गीकरण म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स याचं वर्गीकरण RBIच्या नियमानुसार उत्पादकता मालमत्ता म्हणजेच आणि NPA योग्यरित्या ओळखल्या व वर्गीकृत केल्या आहेत का हे तपासणे, NPA साठी तरतुदी काय आहेत ते तपासणे किंवा RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार NPA साठी पुरेशी तरतूद केली आहे का हे तपासणे, व्याज गणना, ठेवी व कर्जावरील व्याज गणनेची अचूकता तपासणे किंवा पडताळणे, निधी गुंतवणूक, अतिरिक्त निधी RBI मार्गदर्शक तत्वे व गुंतवणूक धोरणानुसार गुंतवला आहे का हे तपासणे, सदस्यता नोंदवही ज्यामध्ये सदस्यता नोंदवही पडताळणे व वर्षभरातील प्रवेश व वगळणे तपासणे, भांडवल प्राप्तता प्रमाणपत्र म्हणजे CAR RBIच्या आवश्यकतेनुसार किमान CAR राखला आहे का हे तपासणे, मागील लेखापरीक्षणातील उणिवा सुधारणासाठी परिपत्रकातील ARM उणिवा दुरुस्त झाल्या आहेत का हे तपासणे. दुसरा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, दॅट इज APMC आपण म्हणू शकतो. हा फुल फॉर्म पण येऊ शकतो ऍक्च्युली तुम्हाला CHM मध्ये, तर तो पण पाठ ठेवू शकता, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लेखापरीक्षणात पहावयाच्या विशेष बाबी, पहिला, बाजार शुल्क वसुली APMC कायद्यानुसार व्यापाऱ्यांकडून बाजार शुल्क योग्यरित्या वसूल केले जाते व नोंदवले जाते का याची तपासणी करणे, व्यापारी परवाने APMC कायद्यानुसार व्यापारी, खरेदीदार व मापकांना परवाने जारी केले आहेत का व शुल्क वसूल केले आहेत का हे तपासणे, काटा शुल्क जो वजन काटा असतो त्याचं शुल्क, वजनाचे शुल्क वसुली व लेखांकन तपासले जाते, गोदाम शुल्क गोडाऊन जे असतात कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचं शुल्क, कृषी उत्पादनाच्या साठवणुकीसाठी आकारलेले शुल्क व त्याचे योग्य लेखांकन केलेले आहे का बघणे, शासकीय अनुदान वापर राज्य व केंद्र शासनाकडून मिळालेले अनुदान निर्दिष्ट उद्दिष्टांसाठी वापरले आहे का हे पाहणे, पायाभूत सुविधा खर्च, बाजार आवार, रस्ते, ड्रेनेज इत्यादीचा किंवा बांधकाम याची देखभालीसाठी खर्च तपासणे, APMC कायद्याचे पालन, APMC कायदा व नियमांचे सर्व तरतुदीचे पालन झाले आहे का हे तपासणे, बँक शिल्लक व ताळमेळ म्हणजेच रिकन्सॉलिएशन विवरण तपासणे, सभांचे इतिवृत्त, बाजार समितीच्या सभाचे इतिवृत्त व त्याचे ठराव तपासणे. नंबर 3, सहकारी गृहनिर्माण संस्था, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लेखापरीक्षणात पहावयाच्या विशेष बाबी काय आहेत, देखभाल शुल्क सर्व सदस्यांकडून नियमितपणे व योग्यरित्या देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस वसूल होत आहेत का हे पाहणे, भांडार निधी, सिंकिंग फंड म्हणजेच MCS कायद्यानुसार व किंवा मोफा कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार भंडार निधी राखला जात आहे का हे तपासणे, दुरुस्ती निधी राखला जातो व त्याचा वापर फक्त इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठीच केला जातो का हे तपासणे, इमारत निधी खाते व त्याचा वापर तपासणे, हस्तांतरण शुल्क सदनिका हस्तांतरणासाठी किंवा उपविधीनुसार NOC जारी केली आहे का किंवा हस्तांतरण शुल्क वसूल झाले आहे का हे तपासणे, गैरनिवास शुल्क सदस्यांनी न राहिलेल्या सदनिकांवर गैरनिवास शुल्क आकारले आहे का हे पाहणे, सेवा शुल्क, लिफ्ट, सुरक्षा रक्षक, बाग इत्यादी सामायिक सुविधांसाठी शुल्क तपासणे, MCS कायद्याचे पालन होत आहे का नाही हे तपासणे म्हणजेच MCS कायदा मोफा 1960 व गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीचे पालन होत आहे का हे तपासणे. प्रश्न क्रमांक 7, सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करून लेखापरीक्षणाचे कायदे सांगा हे विचारलेलं आहे फायदे सांगा. सहकारी लेखापरीक्षण म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मोफाच्या तरतुदीनुसार शासनानं नियुक्त लेखापरीक्षकाद्वारे सहकारी संस्थेची खाती, नोंदी व कार्याचे प्रशिक्षण व पडताळणी करणे म्हणजेच लेखापरीक्षण, सहकारी लेखापरीक्षण होय. आता इथे जे आहे ना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तर हे प्रत्येक वेळेस विचारलं गेलेलं आहे, तर ते हे तुम्हाला एवढं जर नाही लिहिता आलं तर तुम्ही सरळ मोफा लिहू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर याच्यामध्ये सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती काय, स्कोप काय आहे, MCS कायदा 1960 अंतर्गत किंवा MCS जरी लिहिलं तरी चालतं. सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती विस्तृत व सर्वसमावेशक आहे. खाती सत्यापित करणे म्हणजेच व्हेरिफिकेशन करणे, सर्व खाती, रोखता पुस्तक, खातावणी, रोजकीर्द म्हणजे रोजनिशी किंवा डेली जे एक्सपेंडिचर असतं ते, बँक पासबुक इत्यादीची तपासणी करणे, मालमत्ता व दायित्व पडताळणे, ताळेबंदातील सर्व मालमत्ता व दायित्वांची भौतिक पडताळणी व पुष्टी, MCS कायद्याचे पालन, MCS कायदा 1960 नियम व उपविधी सर्व तरतुदीचे पालन झाले का हे पाहणे, कर्ज कागदपत्राची तपासणी करणे, कर्ज
अर्ज, तारण कागदपत्रे, मंजुरी पत्रे व वसुली नोंदी याची तपासणी करणे, गुंतवणुकीसाठी पडताळणी सर्व गुंतवणुकी धोरणानुसार व कायदेशीर आवश्यकतानुसार केल्या जात आहेत का हे पाहणे, सदस्यता पडताळणी, सदस्यता नोंदवही, प्रवेश बहिष्कार व सद्यस्थिती तपासणे, सभांची तपासणी, सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समितीच्या सभांचे इतिवृत्त तपासणे, शासकीय अनुदाने व सहाय्य वसूल झाले आहे व निर्दिष्ट उद्दिष्टांसाठी वापरले गेले आहे का हे तपासणे, संस्थेचे वर्गीकरण करणे, संस्था अ, ब, क, ड वर्गांसाठी पात्र आहे का हे ठरवणे, माल तपासणे, संस्थेकडे असलेल्या माल व स्टॉकची भौतिक तपासणी करणे, सुधारणा पडताळणी, मागील लेखापरीक्षणात नमूद केलेल्या उणिवा दुरुस्त झाल्या आहेत का हे पाहणे, अंतर्गत नियंत्रण समीक्षा, यामध्ये अंतर्गत नियंत्रण व अंतर्गत तपासणी प्रणालीची प्राप्तता मूल्यांकन करणे. दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये लेखापरीक्षणाचे फायदे काय आहेत, ऍडव्हान्टेजेस. सदस्यांचे संरक्षण, लेखापरीक्षण सुनिश्चित करते की सदस्यांच्या मेहनतीचे पैसे योग्यरित्या व्यवस्थापित व अफरातफरीपासून सुरक्षित आहेत. फसवणूक व चुका शोधणे, नियमित लेखापरीक्षणामुळे फसवणुका किंवा अपव्यवहार, लेखांकन चुका वेळेत आढळतात, त्यामुळे चुका किंवा फसवणूक होणे शक्य नसते. योग्य लेखांकन सुनिश्चित करते की खात्यांची पुस्तके व आर्थिक नोंदी योग्यरित्या राखल्या आहेत का किंवा हे पाहणे बंधनकारक असते. शासकीय पर्यवेक्षण ज्यावेळेस होतं ना, आता यामध्ये कसं आहे की लेखापरीक्षण नोंदणी करता जो असतो ना, त्याला जे शासन आहे, शासन त्याची स्थितीची माहिती देते ऍक्च्युली, तर त्या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. निर्णयाचा अधिकार, लेखापरीक्षण जे आहे किंवा लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापन समिती व सदस्यांच्या माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. कायदेशीर पालन, एमसीएस कायदा नुसार 1960 नुसार नियम व उपविधीचे पालन सुनिश्चित होते. व्यवस्थापनावर नैतिक अंकुश राहतो, ज्यामध्ये खाती लेखापरीक्षित होणार हे माहीत असल्याने व्यवस्थापन समिती आर्थिक नियमाची अनियमितता टाळते. पतसुविधा, स्वच्छ लेखापरीक्षण अहवाल असलेल्या संस्थांना बँका व वित्तीय संस्था अधिक सहजपणे कर्ज देतात. विवाद मिटवणे किंवा वाद मिटवणे, थोडक्यात लेखापरीक्षण अहवाल संस्था व सदस्य किंवा धनको यांच्यातील विवादात पुरावा म्हणून किंवा काय म्हणतात त्याला एक ठोस पुरावा म्हणून आपण तो काम बजावतो. सामाजिक फायदा काय आहे, सहकारी लेखापरीक्षण सुनिश्चित करते की ही संस्था सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करते. वर्गीकरण फायदा काय, लेखापरीक्षणात झाल्यानंतर वर्गीकरण अ, ब, क, ड नोंदणीकर्त्याला व सदस्यांना संस्थेचे कार्य प्रदर्शन मूल्यांकन करण्यास मदत करते. सहकारी लेखापरीक्षण हा सहकार चळवळीचा कणा आहे, सो त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. खरं तर हे आर्थिक शिस्त, पारदर्शकता, उत्तरदायित्व व सदस्य संरक्षण सुनिश्चित करते. व्यावसायिक लेखापरीक्षणापेक्षा ते कितीतरी अधिक व्यापक आहे हे आपण म्हणू शकतो. शेवटचा प्रश्न 8वा काय आहे, ह्या 7 पैकी 5 लिहायचे कुठलेही तुम्ही लिहू शकता. सहकारी संस्थाची ऑडिट फी व लेखापरीक्षण वर्गीकरणाबाबतच्या तरतुदी स्पष्ट करा. 16 मार्काला प्रश्न आहे. आता लेखापरीक्षण शुल्क, ऑडिट फी याची व्याख्या काय आहे. लेखापरीक्षण शुल्क म्हणजे सहकारी संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क, जे एमसीएस कायदा 1960 नुसार नोंदणीकर्त्याद्वारे निश्चित व नियमित केले जातात. मुख्य तरतुदी काय आहे याची. शुल्क निश्चिती, ज्यामध्ये लेखापरीक्षण शुल्क संस्थेच्या कार्यकारी भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल किंवा उलाढाल टर्नओव्हरच्या आधारावर नोंदणीकर्त्याद्वारे ठरवली जाते. संस्थेने भरणे म्हणजे काय, थोडक्यात लेखापरीक्षण शुल्क स्वतः सहकारी संस्थांनी भरणं आवश्यक आहे. शासकीय लेखापरीक्षक जे असतात किंवा त्याच्यामध्ये शासन नियुक्त लेखापरीक्षकाद्वारेच लेखापरीक्षण झाल्यास शुल्क शासनाकडे जमा होते. सनदी लेखपाल म्हणजे सीए, थोडक्यात नियुक्त झाल्यास संस्था थेट शुल्क देते, पण नोंदणीकर्त्याच्या मान्यतेनुसार हे सीए शुल्क देते. कार्यकारी भांडवलावर आधारित शुल्क वेळापत्रक संस्थेच्या कार्यकारी भांडवलाच्या श्रेणीवर आधारित असते. वेगवेगळ्या श्रेणी ज्यामध्ये संस्थांचं वर्गीकरण होतं त्या आकारानुसार किंवा त्यांच्या लेखापरीक्षेनुसार शुल्क देतात. भरण्याची पद्धत काय असते, निर्धारित वेळेत किंवा त्या वेळ मर्यादेत आपण शुल्क भरणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन आपण म्हणूया, सहकारी संस्थेचे कसे क्लासिफिकेशन केले जातं. लेखापरीक्षणाच्या निष्कर्षानुसार किंवा निष्कर्षांवर आधारित
लेखापरीक्षक प्रत्येक संस्थेला खालीलपैकी एका वर्गात ठेवतो. आता ह्याच्यामध्ये अ, ब, क, ड आता हे थोडंसं आपण एक चांगल्या पद्धतीने थोडं डिझाईन बनवलेलं आहे. याच्यामध्ये समाधानकारक म्हणजेच खूप चांगले सोसायटी आपण म्हणूया अ दर्जाची. आता याचं निकष काय आणि कारवाई काय, म्हणजे हे असं कॉलम तयार केलं. तुम्ही कॉलम जरी नाही केला तरी असं वर्गीकरण जे आहे ते तुम्ही लिहू शकता. अ, ब, क, ड एकाखाली एक. जर वर्ग असा कॉलम केला तर एकदम उत्तम, ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहिता येऊ शकतं. समाधानकारक म्हणजे ज्यामध्ये खाती योग्यरित्या राखली जातात, सुदृष्ट आर्थिक स्थिती दर्शवते, कायदा व नियमांचं किंवा नियमांच्या ज्या उपविधी आहेत त्याचं योग्यरित्या पालन होतं. कारवाई काय होऊ शकते, विशेष कारवाई होत नाही. सहकारी ज्या शासकीय अनुदाने व कर्ज जे असतात त्यासाठी पात्र होते. सो त्याच्यामुळे याच्यात काही कारवाई करण्याची किंवा कारवाई होत नाही. ब मध्ये काय, बऱ्यापैकी समाधानकारक असते, म्हणजे समाधानकारक नसते पण त्या लेवलमध्ये असते, तिथपर्यंत पोहोचलेली असते. निष्कर्ष काय याचा, की किरकोळ उणीवा, साधारण कायदे पालन, सरासरी आर्थिक स्थिती असते. सो त्याच्यामुळे ह्या थोड्या काही उणीवा आहेत. याची कारवाई किरकोळ काय होऊ शकते, किरकोळ उणीवा दुरुस्त करण्यास सांगितले जाते. नोंदणीकर्त्याची जवळून देखरेख यामध्ये असू शकते. त्यानंतर क जो आहे किंवा सी, असमाधानकारक, ज्यामध्ये गंभीर उणीवा, कमजोर आर्थिक स्थिती, कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे असं आढळून येतं. याचा निष्कर्ष असा आहे. कारवाई काय होऊ शकते, कठोर देखरेख, ARM जारी, चौकशी शक्य आणि अनुदान सुविधा मर्यादित मिळते, म्हणजे ह्यांना अनुदान मिळत नाही थोडक्यात. ड ज्या किंवा डी अत्यंत असमाधानकारक म्हणूया आपण, ज्यामध्ये अत्यंत गंभीर उणीवा. याचा निष्कर्ष काय, अत्यंत गंभीर उणीवा, फसवणुकीची शंका, अत्यंत कमजोर आर्थिक स्थिती आणि दिवाळखोरी मध्ये असलेली संस्था म्हणू शकतो आपण. याची कारवाई काय होऊ शकते, याच्यावरती चौकशी होऊ शकते, व्यवस्थापन समिती बरखास्त केली जाऊ शकते, अवसायन शक्य असतं, सर्व सुविधांची स्थगिती होते. सो त्याच्यामुळे टाळायचं की आपली संस्था जी आहे ती ड कॅटेगरीमध्ये नाही जायला पाहिजे. सो या पद्धतीने तुम्हाला हे वर्गीकरण आहे. लेखापरीक्षण शुल्क व वर्गीकरण मिळून सहकारी लेखापरीक्षण प्रणालीचा महत्वाचा भाग बनवतात. वर्गीकरण संस्थांना उत्तम आर्थिक आरोग्य व पालन राखण्यास प्रेरित करते, तर लेखापरीक्षण शुल्क नियमित व व्यावसायिकरित्या लेखापरीक्षण होत राहते हे सुरक्षित करते. सो या पद्धतीने जो पेपर आहे तो होता 2025चा. तर हा होता ऑडिट शेवटचा पेपर CHM या कोर्सचा. CHM मध्ये पहिले 3च सब्जेक्ट असतात, सो त्याच्यामुळे शेवटचा पेपर म्हटलं मी. तर तिसरा पेपर क्रमांक 3, GDCA चा पेपर क्रमांक 3 आणि CHM चा पेपर शेवटचा. तर यामध्ये आपण बघितलं की 2025 मध्ये कशा प्रकारे उत्तरं लिहिली गेली पाहिजे होती किंवा त्याची उत्तरं काय होती, हा आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी किंवा जे मित्र आपले 2026 ची एक्झाम देऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा बेनिफिशियल होऊ शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.